आता कळलं असेल राणे मास्तरांची शाळा या टीमने काय करायचं ठरवलेलं आहे. इथून पुढे आपल्या दोघांच्या संयुक्त विद्यमाने हा प्रोजेक्ट आपण जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीने कसा आपल्या मुलांसाठी मुलींसाठी वापरता येतील ते बघूया. रीटाताईंना आवडलं असं त्यांच्या बोलण्यावरून चेहऱ्यावरून. आता तुमचं प्रांजळ मत पाहिजे. जे तिखट असेल तर तिखट बोला, गोड असेल तर गोड बोला. काही म्हणणं नाही आहे. बरंचसं मत त्यांनी मांडलेलं आहे. बरंचसं त्यांनी मांडलेलं आहे. मुख्य म्हणजे माझी सर्व्हिस 30 वर्ष झाली पूर्ण, पण एवढ्या त्याच्यामध्ये आत्तापर्यंत कोणीही प्लास्टिकचा वापर ब्रेड घेण्यासाठी करता येईल कुणाची मनात आलं नसेल किंवा कोणाची कल्पना सुचली नसेल. कारण पेपर इतका स्वस्त आहे किंवा वॉशेबल आहे, आणखी त्याची उंची, त्याची जाडी म्हणा किंवा त्याची लांबी सगळी सगळी आपण विचारात घेतली तर बाकीची पुस्तकं आपण बघितली की ती वजनाला पण जड, आणखी त्याची जागा पण जास्त स्पेस वापरणार आहे. मुंबईमध्ये जागा हा मोठी समस्या आहे. तो आपला स्पेस वाचणार आहे. आपण हा प्रकल्प एवढ्या मोठ्या प्रमाणात राबवूया की शाळेतली सगळी पुस्तकं आहेत ती आपण ब्रेलमध्ये करून घेऊ. फक्त आपल्याला ब्रेल सपोर्ट मला तुमच्याकडून मिळाला पाहिजे. मी 24 तास तुमच्यासाठी आपल्या मुलींसाठी मी इथे हजर असेल. तुम्ही फक्त फोन करायची थोडी, मी येईन, माझे टीम मेंबर्स येतील, तर त्याबद्दल तुम्ही निश्चिंत राहा. आता आपल्याला हे पुस्तक आणखी कसं इम्प्रूव्ह करता येईल, याचबरोबर आम्ही खोड रबर पण ताईंनी दाखवलं कशा पद्धतीने करता येईल. पेपराचे आता फक्त बाइंडिंगमध्ये सुधारणा करायची आपल्याला, ती करू. आणि मूळ उद्देश आमचा असा होता की मुलांना अक्षराची ओळख व्हावी, तर त्याच्या दृष्टीने मी इंग्रजी आणि मराठी लिपीमध्ये अक्षरं बनवलेली आहेत. ती फक्त एका मोठ्या फलकावर करून घ्यायची आहेत, पण ते मुलांना हँडी व्हायला पाहिजे. तो मोठा फलक आपल्याला भिंतीवर लावून चालणार नाही, तो टेबलवर फिक्स ठेवावा लागेल. या गोष्टी बोलतो. मग त्या टेबल साईजप्रमाणे मी आणि आमचे टीमचे मेंबर तो फलक बनवतील. मग त्यांना तिथेच या ब्रेलचा डॉट ए पण त्यालाच म्हणतात. म्हणजे ह्या सगळ्या, आणि त्याचं जर कॅपिटल एमध्ये रूपांतर झालं तर काय .6 पहिल्यांदा देऊ पुढे, म्हणजे ते एका ओळीत दाखवले. म्हणजे शिक्षकांना शिकवताना पण मला ते हे एक उदाहरण दिलेलं आहे कॅपिटल लेटर. बाकी तुम्हाला कॅपिटल लेटर तर फक्त हा .6 इथून उचलायचा, इथे ठेवायचा अशा. आणि सर मला एक सांगायचं वाटतं इथे की दिव्यांग शिक्षकासुद्धा जर अक्षर ओळख त्यांना असेल तर ती इझिली मुलीला शिकू शकते, आणि त्या लवकर शिकतील आणि त्याच्यात सायमल्टेनियसली मुली पण शिकतील आणि मुळातच मुलींना अक्षरांची ओळख होईल. आणि त्याचबरोबर दिव्यांग शिक्षकांना याचा उपयोग होईल. जेव्हा जे NGOची माणसं येतात मुलींना आपल्या रायटर म्हणून येतात, रीडर म्हणून येतात, ते पण हात धरून दाखवू शकतील की हे अर्धचंद्रक म्हणजे कशी असते. जेव्हा मुली परीक्षेला जातात संगीताच्या, तर त्यांचा प्रश्न असतो की ते आम्ही जे त्यांना सांगू तुम्हाला कसं कळेल, आम्हाला कोमर्सवर किंवा तीव्र मध्यम कसं त्यांना सांगता येणार नाही. पण ह्या पुस्तकाचा इतका छान वापर होईल. हे पुस्तक जर आपण रायटरला दिलं तर रायटरला आपण इथे बोलू, त्याला सगळी पुस्तकाची माहिती दिली, 10 ते 15 मिनिटं मी रायटरशी बोलून कन्सेप्ट काय समजावून सांगेल. आमचे टीम मेंबर येतील ते समजावून. ही पण आता माझ्याबरोबर ब्रेल शिकते, मृदुला पण ब्रेल शिकते, माझे दुसरे टीम मेंबर ब्रेल शिकतात, त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम नाही. आणि आमच्याकडून जेवढं होईल ते सहकार्य तुमच्या मुलींसाठी, तुमच्या म्हणजे आपल्या मुलींसाठी आहे. तुम्ही पण आम्हाला हातभार लावा, आम्ही तुम्हाला हातभार लावतो कामामध्ये, आणि आपण बेस्ट करूया. आम्ही 24 तास आता ह्याच कामासाठी वाहून घेऊ. बऱ्याच दिवसापासून 6 महिने एकच ध्येय होतं माझं की कमीत कमी खर्चामध्ये बनवायचं. पण आज सगळीकडे जात नाही. पहिल्यांदा करताना खर्च अवा ते तवा सांगितलं, हळूहळू. आता हा प्लास्टिकचा पेपर मी पहिल्यांदा विकत घेतला 3 रुपयाला एक होता. दुसऱ्यांदा मी एकदम 100 घेतले, त्याने 2.5 रुपये दिला. तिसऱ्यांदा विटीला जाऊन 6 बंडल्स आणले 100चे, मला 1 रुपया 60 पैसे. पण जेव्हा आपण शाळेतल्या इतर पुस्तकांची 100 बंडल घेऊ तर आपल्याला 1.5 रुपयापेक्षाही कमी खर्चात मिळेल आणि घरपोच होईल. आणि मुख्य म्हणजे सरकारने ही पुस्तकं जी आपण बघतो ब्रेलमधली ती बऱ्याचदा फाटतात. हे फाटण्याची शक्यता फाटणार नाही पुस्तक, आणि वॉशेबल डाग पडणार नाही, स्वच्छ. आणि याच्या खाली, आणि याच्यामध्ये आम्ही एक बदल करायचं ठरवलेलं आहे. आता जो व्हाईट ट्रान्सपरंट पेपर वापरलाय, वॉटर कलर, तो न वापरता गडद रंगाचा वापरू, म्हणजे खालचा कचरा किंवा काळा पण दिसणार नाही. आहेत सुधारणा चालू आहेत, आमची टीम त्याच्यावर काम करते. जे काय होईल ते चांगलं करायचं आपल्याला, आणि खरोखर याचा उपयोग लोकांनी इतरांबरोबर
आपल्या मुलींबरोबर इतरांनाही होऊ होऊ दे. द्या. आपण नंतर इतर शाळेमध्ये जाऊ, एक एक बुक घेऊन, बाबा असं असं आम्ही केलेलं आहे, तुम्हाला उपयोग असेल तर आम्ही देऊ, तुमच्याकडे कोण डोनर असतील तर बघा, नाही तर आम्ही आमच्याकडे जेवढी मदत होईल तेवढी करू, बाकी तुम्ही काय. आणि यासाठी लागला जर खर्च असेल समजा पुस्तकांचा, पेपराचा म्हणा किंवा बॅगीचा म्हणा, तर शाळेच्या वतीने आम्ही पण तुम्हाला देऊ शकतो. ठीक आहे, धन्यवाद मॅडम. जेव्हा गरज लागेल मी तुमच्याशी ओपनली येऊन बोलेन, मॅडम मला एवढे खर्च लागलेले आहे, पण ॲट कॉस्ट. बरोबर. आम्हाला मी मेहनत करतो, ही माझ्याबरोबर 8-8 तास काम करते, मी 17 तास काम करतो दिवसभरात, तर आम्हाला काही नको, ही आमच्या मुली आहेत, त्याच्यामुळे कॉस्ट वाईज जो काय आपल्याला मला मटेरियलला लागतो, किंवा कोणाला प्रिंटिंग करून घेतलं, कोणाकडून ब्रेल लिहून घेतलं किंवा बाइंडिंग केलं, तर ते जे पैसे लागले, कारण मी याच्यासाठी केलेलं आहे. आता मला आणखी काहीतरी करायचं आहे, त्याच्यामुळे अशी मदत झाली तर उपयोग होईल. धन्यवाद. आणि सर हे तुम्ही पुस्तक माझ्या शाळेसाठी बहाल केलेले हो, हो. आमच्या बहिणीच्या कृतीपुस्तक, पण या पुस्तकाचा वापर महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण भारतामध्ये धन्यवाद, धन्यवाद बाहेर पण होईल. धन्यवाद. इतकं ते उपयुक्त असं पुस्तक धन्यवाद आहे. मॅडम. तुम्ही करा, आम्ही कधीही बोललो, आम्ही हजर आहोत. धन्यवाद. खूप छान आहे. मॅडम एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही पुस्तक उघडून जरा बघा. विशेष म्हणजे जी कोणी व्यक्ती इकडे रायटरशिप करण्यासाठी तिला डोळ्यामध्ये पण जमणार आहे. दिसणार आहे हां. समोर. दोन्ही तुम्ही त्याचा छान मिलाप घातला इथे. ब्रेल पण ब्रेल पण आहे, डोळस पण आहे. आहे, फिजिकली ती कशी दिसतो. दिसतं स म्हणजे काय, आलाप चिन्ह कसं कसं असतं, असतं. पायाखाली रेषा म्हणजे काय, काय? टिंब म्हणजे काय, आणि ही जी तुम्ही वापरलेली आहेत त्याचा साईज हां, त्या अक्षराची हे सोनं आहे. सोनं आहे, त्याचा रंग पण सोन्याचं सोन्याचाच रंग रंग दिलेलं आहे, दिलेला आणि खरोखर माझ्या मुलीला मी सोनं दिलेलं सोनं आहे. दिलेलं आहे. आणि हे ऑपरेट करताना किंवा हे हँडल करताना मुलीला खूप- काही लागणार नाही याची काळजी काही. घेतलेली आहे. आणि इजा मुली अगदी इजा आवडीने करते. इजा होणार नाही याची होणार काळजी नाही. घेतलेली आहे. तर तुम्ही महिनाभर हे वापरा, तोपर्यंत आमचं टेक्निकल इम्प्रूव्हमेंट काय करता येईल ही आम्ही करू. तुम्ही महिनाभर वापरा आणि फीडबॅक द्या, म्हणजे हां. आपण पुढच्या पुस्तकामध्ये ते त्याचं ते- इन्कॉर्पोरेट करू. हां. इतर शिक्षकांनाही दाखवा. हो नक्कीच नक्कीच. ब्रेड स्टेटना याचा उपयोग होईल चांगला. पेपरची ॲडव्हर्टाइजमेंट होऊ द्या, आपल्याला असा पेपर आपण वापरू शकतो. आणि हा पेपर कुठल्याही ठिकाणी आपल्याला कुठलेही वापरू मिळू शकतो. मिळू शकतो. याच्यासाठी थांबायची गरज नाही किंवा डोनाची वाट बघायची गरज नाही आपल्याला. प्रत्येक अक्षर तुम्ही जे वापरलेलं आहे, साईज जी आहे हां. ती कुठेही मागे पुढे कमी जास्त झालेली नाहीये. त्याची काळजी माझ्या टेक्निकल मेंबर्सना शिकवून कशी आहे शिकवणी, कुठे डाग पडता कामा नये याची काळजी. आम्ही दररोज दिवसातून 4 वेळा रुमाल धुतो आणि 15-15 मिनिटांनी हात धुतो काम करतो. आणि संगीत हे सोनं आहे, सोनं आहे. हे तुम्ही अक्षरावरून दाखवून दिलंय, धन्यवाद, सोन्याचा रंग धन्यवाद, देऊन. धन्यवाद. अतिशय सुंदर प्रोजेक्ट आहे हा. हा प्रोजेक्ट आपल्याला इतरांपर्यंत पोहोचू, आपल्या माजी विद्यार्थ्यांपर्यंत, पुढे येणाऱ्या विद्यार्थ्यांना तर ऑटोमॅटिकली मिळणार आहे. माजी विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवूया, संगीत शिक्षकांपर्यंत पोहोचवूया. बरोबर. आपण आता एकत्रित काम करायचं. एकत्रित. दादर कमला मेहता शाळा, विद्याताई, तन्वीताई, तुमचा स्टाफ, मी, माझी टेक्निकल टीम, 10-12 आपण सगळे मिळून एकत्र काम करू. खूप बरं वाटलं तुमच्याशी बोलून. आणि गेले 6 महिने जे मी काम करतो ते आज फळ मला मिळालं असं वाटतं. बरोबर. धन्यवाद. ही मेहनत सगळी प्रत्येक पेजवर दिसून येते प्रत्येक सर. पेजवर दिसून प्रत्येक येते. पेजवर धन्यवाद. ही अहोरात्र मेहनत काय असते ना ती याच्यात आलेली आहे. आणि सहज हातात येण्यासारखं ना दिसतं ते. याच्यामध्ये तुम्ही कुठे काही कमतरता ठेवलेली नाहीये. धन्यवाद. आमच्याकडून सगळं प्रयत्न झालेला आहे. अजून बरंच काही करण्यासारखं आहे. करते टेक्निकल टीम त्याच्यावर काम करते. माझी मुलं प्रयत्न करतायत की आणखी कॉस्ट कशी कमी करता येईल, पेपर कसा स्वस्त मिळेल आपल्याला, तिकडे प्रयत्न झाले. आणि ज्या मुलांना थोडीशी विजन आहे त्यांच्यासाठी तर बेस्ट आहे, परवडी आहे. परवडी त्या दुसऱ्यांना शिकवू शकतो. हां तेच ना. हात धरून. त्यांचं प्रॅक्टिकल आहे किंवा थिअरी आहे, त्याला टेन्शन असतं बरं नाही की आम्ही 100% अभ्यास करू, तर आमचे जे रायटर ते काय लिहितील ते त्यांच्यावर डिपेंड असतं. आम्ही ना आता रायटर त्यांच्यावर डिपेंड राहते. अतिशय उत्कृष्ट उपक्रम आहे, उत्कृष्ट. थँक्यू मॅडम. Thank you, sir. धन्यवाद. Thank you, sir. खूप बरं वाटलं, तुमचे बोल ऐकून बरं वाटलं. आपण भेटत राहू. हो हो सर. ही पुस्तकं